नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। गोहत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या असलम कुरेशीच्या कत्तलखान्यासह जालना शहरातील चामडा बाजार परिसरातील 3 कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली आहेत। यावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। जालन्यातील असलम कुरेशी याने गोहत्येचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जालन्यात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली। या परिसरातील मागील काही दिवसात गोहत्या करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल, युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, युवा नेते अक्षय गोरंट्याल, शिवसेना शहर प्रमुख पाचफुले, गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेला कत्तलखान्यावर अतिक्रमण हटवण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली होती। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चामडा बाजार परिसरात असलेले अवैधरित्या कत्तलखाने निष्कासित करत त्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे। या निमित्ताने चामडा बाजार परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आज रोजी चामडा बाजार परिसरातील 3 कत्तलखाने हे जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला पुरेसा बंदोबस्त पुरवला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। या अतिक्रमण मोहिमेप्रसंगी महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख कैलास चांदणे, अतिक्रमण प्रमुख अधिकारी पंडित पवार, स्वच्छता निरीक्षक शोहेब खान, निलेश शंकर पिल्ली, राधेश्याम लोखंडे, अरुण वानखेडे त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनातील उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह महानगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते। इथे काही अतिक्रमण मोहीम राबवली जाते, सगळे कत्तलखाने आहेत त्यांच्यावर बुलडोजर चालवलं जाते किंवा जेसीबी चालवलं जातं, काय सांगाल? नक्कीच आपण बघितलं गेल्या 2-4 दिवसांमध्ये समाज माध्यमामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या पार्श्वभूमीवर काल आपण बघितलं नागरिकांमधून ज्या संतप्त प्रतिक्रिया आल्या, त्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण ते जे घटना घडली त्या स्थळी जाऊन तिथे जे अवैध काम केलं जातंय त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे। अतिक्रमण विभाग जो आहे जालना महापालिकेचा, त्यामार्फत ही कारवाई केली जाते। तिथे आमचे 5 ते 6 स्वच्छता निरीक्षक आणि स्थायी सफाई कामगार आहेत, त्यांच्याद्वारे बुलडोजरने ती जागा जी आहे ती पाडून टाकण्यात येते। आव्हान काय? मी नागरिकांना हे आवाहन करेन की जालना महापालिका अशा कोणत्याही अवैध कत्तलीचं कधीच समर्थन करत नाही। जर नागरिकांना अशा कुठल्या स्पॉट बद्दल, ठिकाणांबद्दल जर काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला ती लेखी स्वरूपात तक्रारीच्या स्वरूपामध्ये महापालिकेमध्ये द्यावी, आम्ही त्यावर नक्कीच कारवाई करू। इथे काही कारवाई करताय, अतिक्रमणाच्या संदर्भात काय कारवाई आहे? महानगरपालिकेचे इथे 3 स्ट्रक्चर होते कत्तलखान्याचे की जे जुने होते आणि बंद पडलेले होते, ते त्यांनी आज अतिक्रमण काढून, अतिक्रमण नाही म्हणता येणार, ते त्यांचेच होते परंतु त्यांनी ते पाडलेले आहेत वापरात नसलेले। त्याचा गैरवापर होऊ नये आणि परिसरातली दुर्गंधी वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी आज काढले। आम्हाला विनंती केली होती बंदोबस्त पुरवण्याबाबत त्यांनी, त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त त्यांना पुरवलेला आहे आणि बंदोबस्तात ते काम सुरू आहे। आता ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मी स्वतः आमचे सदर बाजारचे PI भारती साहेब आणि SRPF, RCP प्लाटून आणि पोलीस अधिकारी कर्मचारी असे आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी होतो। आता ते काम संपत आलेलं आहे जवळपास। राहुलनगर, नूतन वसाहत, आनंदवाडी, मम्मादेवी आणि परिसरातील नागरिक समस्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत श्रीमंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन सादर केले। जालना शहरातील आनंदवाडी भागात श्रीरामाचे मोठे प्राचीन मंदिर असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्याचबरोबर मम्मादेवी येथेही ढवळेश्वर महादेव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। मात्र या परिसरात कुठलीच साफसफाई केली जात नाही, घंटागाडी फिरत नाही। याच परिसरात शासकीय धान्याचे गोदाम आहे। या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोकाट कुत्र्यांचा वावर देखील वाढला आहे। या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने करावा, त्याचबरोबर राहुलनगर परिसरातील नियमित सफाई करावी।
लाईट आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलून देण्यात यावी। या सर्व समस्या महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन सोडवण्यात याव्यात। या अनुषंगाने श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनावर श्रीमंत संघटनेचे अध्यक्ष संदीप साबळे, गजानन डोंगरे, रवी जाधव, विशाल तेजाळ, माधव जाधव, विनोद लहाने, बन्सी गवई, विकास लहाने, श्याम नवगिरे, आकाश आव्हाड, कैलास साळवे, फकीरा गायकवाड, रवी म्हस्के, कडुबा भालेराव, गौतम तुपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। महानगरपालिकेला दिलाय आपण। सर्वांना माझा विद्रोही जय भीम, जय शिवराय। आज आम्ही श्रीमंत संघटनेचे सर्व पदाधिकारी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु महापालिका आयुक्त हे काही कारणास्तव मीटिंगला गेलेले आहेत। तर मी त्यांच्या ज्या मॅडम आहे चव्हाण मॅडम त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनामध्ये अशा मागण्या आहेत की जे जालना शहर आपण स्वच्छ शहर झालो असं म्हणत आहोत, परंतु या महानगरपालिकेचे जेही कोणी स्वच्छता निरीक्षक आहेत, जेही कोणी घंटा गाडीचे ज्यांनी कोणी टेंडर घेतलेले आहेत, तर हे सगळे फक्त खायापुरतेच राहिलेले आहेत। कारण आमच्या नूतन वसाहत भागामध्ये आनंदवाडी येथे प्रभू श्री रामाचं मंदिर आहे आणि त्या प्रभू श्री रामाच्या मंदिराजवळ एक रामकुंड आहे। अशा पवित्र ठिकाणी इतकं भयानक घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की तिथल्या स्थानिकच्या रहिवाशांना त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। जे भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत त्या भाविक भक्तांनाही त्याचा खूप त्रास होत आहे त्या घाणीच्या साम्राज्याचा। तसंच मम्मादेवी नगर येथे ममतेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे की त्याही ठिकाणी इतकं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। मी आपल्या महानगरपालिकेमध्ये एक छायांकित प्रत दिलेली आहे की त्या ठिकाणी किती भयानक घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। या घंटा गाड्या ज्यांनी कोणी टेंडर घेतलेलं आहे, जे कोणी स्वच्छता निरीक्षक आहेत, हे सर्व त्या परिसरातील लोकांची अक्षरशः जीवनाशी खेळत आहेत। आणि राहुल नगर परिसरामध्ये एक 180 मीटरचा पाईपलाईनचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पिण्याचं पाणी येत नाही, तर तोही आम्हाला बदलून पाहिजे आहे। आणि पोलवरची जी लाईट आहे रेल्वे गेट ते राम मंदिर रोड, तर ही वर्षानुवर्षापासून बंद आहे, तर ती लाईट पोलवरची लाईट ही टाकून देण्यात यावी अशी आमची आजची मागणी आहे। जर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेने या पवित्र ठिकाणच्या घाणीचं साम्राज्याचं जर नायनाट केलं नाही, घंटा गाड्या प्रत्येक घरासमोर व्यवस्थित फिरवल्या नाही, तर आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी असा इशारा देतो महानगरपालिकेला की येणाऱ्या काळामध्ये जर तिथले घाणीचं साम्राज्य दूर झालं नाही, आमचा पूर्ण जालना स्वच्छ झाला नाही, नूतन वसाहतचा परिसर स्वच्छ झाला नाही, आनंदवाडी, मम्मादेवी नगर, नूतन वसाहत, राहुल नगर हा परिसर जर स्वच्छ झाला नाही, तर आम्ही सर्व तिथली घाण आणून या महानगरपालिकेमध्ये ती घाण आणून टाकू असा मी आपल्या माध्यमातून इशारा देतो। आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून यानंतर करणार आहोत। महानगरपालिकेतील मुख्य कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या श्री गणरायाची महाआरती जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे। जालना शहर महानगरपालिका, जालना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महानगरपालिका जालना येथे आज गणरायाची महाआरती विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर सर्व जनतेला भंडारा अर्थात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। आयोजित या महाआरती प्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, पंडितराव भुतेकर, कार्यालय अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, सचिन मेहरा, संजय भालेराव, प्रमोद वाघमारे, राजेश बगळे, अजय प्रेम भरती, बंडू चव्हाण, पंडित पवार, संतोष निकम, सावता तरासे, विकास जयस्वाल, प्रफुल्ल आंबेकर, अनिल वानखेडे, शेख कादर, देवानंद तुपेकर, हितेंद्र आगळे, मनोज गिरे, लक्ष्मीकांत नाकडे, असलम बेग, नामदेव म्हस्के, शिवाजी माळी, आरेफ बेग, पिंपळेकर महाराज, किरण पाटील, दीपक देशपांडे, संदीप म्हस्के यांच्यासह महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आता गणपतीचा उत्सव चालू आहे। या उत्सवामध्ये नेहमीप्रमाणे आज महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपतीची आरती करण्यासाठी आणि भंडाऱ्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी सर्व कर्मचारी बांधवांचं आरोग्य उत्तम आणि चांगलं राहावं अशा प्रकारची प्रार्थना गणपतीच्या चरणी या ठिकाणी करतो। कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबरच या सर्वांच्या हातामध्ये जालना शहराचं आरोग्य आहे आणि तेही आरोग्य त्याने चांगलं ठेवावं अशा प्रकारची भावना गणपतीच्या चरणी व्यक्त करतो। सामाजिक एकता वृद्धिंगत होण्यासाठी सुरू असलेल्या गणेशोत्सवात कचरा संकलनासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली असून सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले।
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळातर्फे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची महाआरती करण्यात आली। मंडळातर्फे झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। मंडळाचे अध्यक्ष रितेश मिश्रा, अतुल मंत्री, संस्थापक अध्यक्ष अजय भरतिया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, बबलू सारस्वत, पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दायमा, किशोर अग्रवाल, राजेश अग्रवाल, गणेश तिवारी, गौरीशंकर देवीदान, रोहित भुरेवार, गणेश भुरेवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले की गणेश मंडळांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवून निर्माल्य प्रसाद संकलित करून घंटागाडीत टाकावा, तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदातच गणेश मंडळांसह घरगुती गणपती विसर्जित करून प्रदूषण विरहित जालना शहर करण्यासाठी हातभार लावावा, असं आवाहन संतोष खांडेकर यांनी केलंय। यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जालना शहरातील गणेश भक्तांना आणि उपस्थित सर्व भाविकांना मी जालना महापालिकेच्या वतीनं चालू असणाऱ्या गणेशोत्सवाबाबत भरपूर शुभेच्छा देतो। जालना शहरात आपण म्हणजे अनोखा गणेश मंडळ तर सर्वात एक वेगळ्या प्रकारे गेल्या 10 वर्षापासून 11 वर्ष गेल्या 10 साल से काम कर रहा है। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे, वेगवेगळ्या प्रकारच्या थीम घेऊन अनोखा गणेश मंडळ लोकांच्या पर्यंत येतं। लोकांना आणि सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे लोकांचं एज्युकेशन देण्यासंदर्भात ते प्रयत्न करतात। यावेळी पण आज हरियाणाकडून आलेल्या कलाकारांच्या माध्यमातून एक लाईव्ह देखावे आजपासून सुरू होणार आहेत। 6 तारखेपर्यंत येणाऱ्या काळामध्ये सर्व गणेश भक्तांनी या देखाव्याचं आणि शहरातल्या सर्व व्यवस्थेचा पुरेपूर आनंद घ्यावा। शहरामध्ये कोणत्याही प्रकारची नागरी सुविधेसंदर्भाची कोणती तक्रार असेल तर ती महापालिकेकडे, माझ्याकडे व्यक्तिशः केली तरी ती महापालिका तत्परतेने दूर करायचा प्रयत्न करेल। उपलब्ध सर्व आमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि उत्तरोत्तर जालना शहर आणि जालन्याचं उंची अशीच वाढत राहो ही मी गणेशाच्या चरणी माझी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। गौरी गणपतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना रविवारी विधिवत पूजन करण्यात आले। तथापि घरातील लेकी याच देवीचे स्वरूप असून चालत्या बोलत्या देवीचे पूजन करत मुर्मे कुटुंबियांनी स्त्री सन्मानाचा एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे। शंकरनगर भागात वास्तव्यास असलेले प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव मुर्मे आणि संजनाबाई मुर्मे यांचे एकत्र कुटुंब असून 23 सदस्य एकाच ठिकाणी एका छताखाली गुण्यागोविंदाने राहतात। गतवर्षीप्रमाणे यंदाही गौरी पूजनासोबत घरातील 4 मुलींचे पूजन करून औक्षण करण्यात आले। मागील 4 वर्षांपासून सुरू असलेल्या मुर्मे कुटुंबियाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। चे पूजन म्हणजे मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ असं मानावं हेच आमचे उद्दिष्ट असून नागरिकांनी मुलगा किंवा मुलगी भेदभाव करू नये, मुलगी झाली तर आनंदाने स्वीकार करावा असं मुर्मे कुटुंबियांच्या वतीने संदेश देण्यात आलाय। राव मुर्मे, पोकळवडगाव, तालुका, जिल्हा जालना येथील रहिवासी असून आमच्या घरात एकूण 23 लोकांचं कुटुंब आहे। त्यात 5 भावजा, आई वडील, 7 मुलं, 5 मुली असं एकूण 23 लोकांचा परिवार आहे। आज महालक्ष्मीचा सण उत्साहात साजरा केलेला आहे। गेल्या 20-22 वर्षापासून आम्ही महालक्ष्मी उत्सव साजरा करतो। त्यात मुलींचा मान सन्मान देखील करतो। ते करून बाकी सर्व काही उत्सव साजरे करतो आम्ही। जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत अशीच परंपरा आम्ही कायम ठेवणार आहे आणि याचाही आदर्श इतर लोकांनी किंवा इतर समाजाने घेऊन पुढील मुलींना सन्मान देण्याचा प्रयत्न करावा। सगळ्यांनी पुढे चालून सर्व समाज बांधवांनी याचा एकच उद्देश घ्यावा की मुलींना मान सन्मान मिळावा, मुलीचा सन्मान करा। मुलगी झाली तर कोणी नाराज होऊ नये, उलट तिचा
स्वागत करावं. स्वागत करून पुढं मुलींना कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करावा. माझं नाव संजनाबाई लक्ष्मण मुर्मे. आमच्या घरी 22-23 वर्षांना आम्ही महालक्ष्म्या बसवतो. आमच्या घरी 5-6 मुली आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याचं आगमन होतं. आज आम्ही मुलीची पूजा करतो. पुरणपोळी करतो. महालक्ष्मी पुरणपोळ्याचं जेवू घालतो. मला 5 सुना आहेत, 5 लेकं आहे, 12 नातू आहेत, 7 नाती आहे. असा परिवार आहे माझा. सगळे एकत्र राहतो. एकत्र येऊन महालक्ष्म्याचा सन्मान करतो. आणि आज आम्ही 2 मुलीची पूजा करतो. त्याचा सन्मान करतो. गौरी गणपती पूजन हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण होय. हा उत्सव मुख्यतः गणेशोत्सवाच्या काळात साजरा केला जातो. गणपती बाप्पाची आई म्हणजेच देवी पार्वती ही गौरीच्या रूपात 3 दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून आपल्या घरी येते, अशी यामागची श्रद्धा आहे. जालना शहरातील वासुदेव देवदास मुंडे कुटुंबीय यांच्या घरी देखील गौरीचे आगमन करण्यात आले होते. या 3 दिवसांच्या काळात तिचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत, पूजा आणि आदरातिथ्य करण्यात आलं आहे. पाहूयात. महापूजनचं हे मला जसं कळतंय तेव्हापासून आमच्या घरात ही परंपरा सुरू आहे. आणि मी सर्व्हिसला बाहेर असल्यामुळं महालक्ष्मीचे ज्यावेळेस सण येतो त्यावेळेस मी गणपतीच्या आधीच घरी येतो. मी छोटा भाऊ म्हणजे मी छोटा भाऊ बाहेर असल्यामुळं आम्ही सर्व आनंदाने कुटुंबाने एकत्र येऊन सण साजरा करत असतो. आणि आल्याच्यानंतर मग आई वडील आम्ही सगळं कुटुंब एकत्र राहतो. आणि सुरुवातीपासून एक 8 दिवस 4-5 दिवस आधी येऊन महालक्ष्मीची काय काय तयारी असते काय काय नाही हे 4-5 दिवसापासून आम्ही त्याची तयारी करत असतो. कृष्ण वासुदेव मुंडे. महालक्ष्मीचा सण असं थोडक्यात साजरा करण्यात येतो. आम्ही सर्व मिळून महालक्ष्मीचा सण साजरा करतो आणि पारंपरिक आहे. माझ्या लग्नापासून आणि सासरी आमच्या करत असतात ना, आम्ही तेव्हापासून असं साजरा करतो. सगळं कुटुंब एकत्र येतं. मुलं बाळं नातरुंड सुना सगळे असं एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. पहिल्या दिवशी गौरी आव्हान असतं आणि गौरी आव्हान असलं की त्या दिवशी रांगोळी काढणं, सजावट करणं. 8 दिवसापासून आम्ही फराळाचं करतो. करंज्या, चकल्या, लाडू असं करतो. अशा पद्धतीनं करतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गौरीपूजन असतं. गौरीपूजनाला मग सगळी तयारी करतो आम्ही. फळमुटका करतो, आंबाड्याची भाजी करतो, 16 भाज्या करतो, 32 दिवे करतो. अशी परंपरा आमच्याकडे महालक्ष्मीची आहे. आणि तिसऱ्या दिवशी मग निरोप द्यायच्या दिवशी गाठी घेतो, सुवासिनीला बोलवतो आम्ही. आणि गाठी घेतल्याच्या नंतर मग संध्याकाळी आम्ही कानवले दुपारी करतो आणि संध्याकाळी मग महालक्ष्मीला निरोप देतो आम्ही. अशा पद्धतीनं आमची पारंपरिक पद्धत महालक्ष्मीची अशी चालू आहे. आमच्या सासरीपासून आहे आणि आता पण सुरूच आहे. माझी मुलं बाहेरगावी असतात, सर्व्हिसला, सुना बाहेरगावी असतात आणि ह्या महालक्ष्मीच्या निमित्तानं सगळं आम्ही एकत्र येतो आणि एकत्र मिळून आनंदाने सण असा साजरा करतो महालक्ष्मीचा. काय नाव आपलं? जनाबाई वासुदेव मुंडे. महालक्ष्मीचा सण हा सगळेजण मिळून फॅमिलीमधले मेंबर सगळे मिळून करतो. पहिल्या दिवशी आम्ही लक्ष्म्यांना मंदिरासमोर ठेवतो, मग बाहेर नेतो. बाहेर नेल्यानंतर लक्ष्म्याला मग आम्ही दोघी सुना घेऊन आतमध्ये येतो लक्ष्म्यांना आणि ठेवतो. पहिल्या दिवशी मग पूर्ण डेकोरेशन वगैरे, साड्या वगैरे घालणं, आई वहिनी आम्ही सगळ्याजणी मिळून हे डेकोरेशन करतो. बाकीचे आम्हाला सगळं मदत करू लागतात पुरुष मंडळी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लक्ष्म्याचा भोजनाची तयारी करतो. त्या दिवशी आम्ही सगळ्यांना जेवायला वगैरे बोलवतो, भोजनाची जेवण वगैरे करतो. आणि तिसऱ्या दिवशी लक्ष्म्यांना गाठी वगैरे घेणे, बायकांना लक्ष्म्या पाहण्यासाठी बोलवणे, हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे हा आम्ही 3 दिवस आनंदाने आमचा महालक्ष्म्याचा सण पार पाडतो. माझं नाव पल्लवी अमोल मुंडे. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका जालना पोलिसांनी आज ग्रामीण भागातील बोमला गोपाल पांगरी येथे पथसंचलन केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर तालुका जालना पोलिसांनी आज ग्रामीण भागात पथसंचलन केले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप, पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे, दिगंबर पवार, पोलीस कर्मचारी सुभाष खरात, मुक्ता बनकर, सचिन आर्य, विलास आठवळे, मदन गायकवाड, संजू गायकवाड, बाळासाहेब गाडेकर, दत्तात्रय म्हेत्रे, रवी लाटे, लक्ष्मी वळगे, जिजा पवार, अनिता उईके यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोलापांगरी गावात पथसंचलन करत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
जालना शहर महानगरपालिका जालना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महानगरपालिका जालना कार्यालयात श्री गणेशाची महाआरती जालना फर्स्ट संस्थेचे गोविंद गोयल यांच्या हस्ते करण्यात आली आहे। राहुल अग्रवाल, कृष्णा बगडिया, यश पुरी, तुषार कोकणे, केशव सृष्टी मुंबईचे, श्रीनिधी राष्ट्रम, कुंडलिका सीना फाउंडेशनचे उदय शिंदे यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली। यावेळी सर्व भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलाय। उपस्थित अधीक्षक विजय फुलंब्रीकर, सचिन मेहरा, संजय भालेराव, प्रमोद वाघमारे, राजेश बगळे, अजय प्रेम भरती, बंडू चव्हाण, पंडित पवार, संतोष निकम, सावता तरासे, विकास जयस्वाल, प्रफुल्ल आंबेकर, अनिल वानखेडे, शेख कादर, देवानंद तुपेकर, हितेंद्र आगळे, मनोज गिरे, लक्ष्मीकांत नाकाडे, असलम बेग, नामदेव म्हस्के, शिवाजी माळी, आरेफ बेग, पिंपळेकर महाराज, किरण पाटील, दीपक देशपांडे, संदीप म्हस्के आणि सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। उपस्थित सभी जनों को मेरा प्रणाम। प्रणाम श्रीनिधि पार्वतीकर है। हूँ मैं बेंगलुरु कर्नाटका का बेटा हूँ, लेकिन पोता हूँ महाराष्ट्र का। तो अक्सर हम लोग कर्नाटका हो या महाराष्ट्र हो, गुजरात हो, बंगाल हो, हम सब भारतीय हैं। तो हम बोलते हैं भारत माता के जय, भारत माता के जय। लेकिन कौन है भारत माता? यह इसका कैसा दिखती है और क्या है, मतलब हु इज शी? तो इसका जिक्र विष्णु पुराण में पहली बार मिलता है हमें। वो एक श्लोक है, उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रिश्चैव दक्षिणम वर्षाम तद भारतम नामः भारती यत्र संतति। तो ये पहला, उसके बाद भी महाभारत में भी है। मतलब ये जो भारत माता देवी है, ये हमारा स्वतंत्रता के संग्राम के टाइम में हमने सृष्टि नहीं की। शी इज ऑलवेज देयर, शी इज देयर सिंस द टाइम ऑफ द वेदास, आरण्यकास, ब्राह्मणास, उपनिषद्स। तो जब जवाहरलाल नेहरू व्हेन ही वाज इन जेल, वो डिस्कवरी ऑफ इंडिया लिखते हैं, भारत एक खोज, तो उसमें एक ऐसे लिखते हैं हु इज भारत माता। तो वो ऐसे पढ़ के मुझे थोड़ा इंस्पायर हो गए और मैंने एक कविता लिखा, कौन इन इंग्लिश में है, तो वो ऐसा चलता है, भारत माता के जय, विक्ट्री टू मदर इंडिया। लेकिन कौन है भारत माता? हु इज दिस भारत माता? इज शी merely the tangible geography of this country, the mighty mountains to the serene seas, or is she an ancient current of thought, gushing through ages yet youthfully replenished? Is she the vital vigor of action, one which unfettered her off her captor's dungeons? Or is she the heiress to a new world, powerful yet pacific, with her true might unfurled? She is all this true, yet she is so much more. She is you and she is I, her daughters and sons, whom she so fondly adores. It is in our victories it is in our glories where her victory lies, and it is in our stories with which she writes her history. तो ये है भारत माता, मतलब भारत माता है, मतलब हम ही है भारत माता। तो हमारा जीत में उनके जीत है। तो इससे मैं अपना 2 शब्द समाप्त करता हूँ। श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली आहे। पाहूयात। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील चौकामध्ये श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या गणरायाची महाआरती जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली। तत्पश्चात महाआरती झाल्यानंतर श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी मंडळाचे संस्थापक अजय भरतिया, अध्यक्ष अतुल मंत्री, रितेश मिश्रा, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, बबलू सारस्वत, पुरुषोत्तम भक्कड, उद्योजक अनिल गोयल, राजकुमार दायमा, किशोर अग्रवाल, राजेश अग्रवाल, गणेश तिवारी, मनोज बम, श्याम भुरेवाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है।
आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।
श्री करण पाटील जाधव मित्र मंडळ जालना यांच्या वतीनं मखर सजावट स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे। कालावधी 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर 2025। श्री करण पाटील जाधव मित्र मंडळ जालना यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी घेण्यात येत आहे मखर सजावट स्पर्धा, ज्यामध्ये खास आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे। प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे 5 बक्षीस, 5 कुपन श्री मोहन इंगळे यांचे हॉटेल सनराइज राजस्थान इथे। सहभागी स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू देखील। स्पर्धेच्या काही नियम आणि अटी। नियम 1, समितीचा निकाल अंतिम राहील। 2, ही स्पर्धा संजय नगर, शंकरनगर, नीलकंठनगर, छत्रपती कॉलनी, भवानीनगर, सिद्धिविनायक नगर, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क, इतवारा, सावरकर गल्ली, मित्तल नगर, झेडपी क्वार्टर, रमाबाई नगर मधील माता भगिनींसाठीच असेल। नंबर 3, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या माता भगिनींचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावं। नंबर 4, मकर सजावट महिला माता भगिनींनी स्वतः केलेली असावी। सहभागासाठी आताच संपर्क करा। आयोजक श्री करण पाटील जाधव मित्र मंडळ जालना।